मित्रांनो, सध्या रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी झाली आणि त्याच्यामध्ये जवळपास 5 वर्षानंतर ना रेपो रेट कमी केले. पण तुम्हाला माहिती आहे का, एक नॉर्मल चर्चा माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आली की बँकांच्या हे जे काही टर्म्स आहेत वेगवेगळ्या त्याच लोकांना क्लिअर नाही आहेत आणि रेपो रेट काय असतो हे समजत नाही. क्विक मध्ये सांगतो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला आम्हाला पैशाची गरज पडते बँकेकडे जातो, लोन घेत असतो, परंतु बँकांना जेव्हा पैसे कमी पडतात तेव्हा कोणाला जातील? आरबीआय कडे जातील. मग जेव्हा आरबीआय त्यांना पैसे देतो तेव्हा जे काही व्याज आकारलं जातं तो व्याज आकारला जातो त्या रेपो नुसार आणि तोच आता कमी केलेला आहे आणि यानुसार बँका जे आपल्याला जेव्हा लोन देतात त्याच्यावरचे पण व्याजदर याच्यामुळे कमी व्हायला मदत होत असते. आता मित्रांनो, याच्या अपोजिट असतो रिव्हर्स रेपो रेट. म्हणजे जेव्हा बँकांकडे काय ऍडिशनल पैसे असतील मग ते काय करतील? ठेवणार कुठे? तर ते तेव्हा आरबीआय कडे ते फंड जमा करतात आणि त्याच्यावर आरबीआय त्यांना जो काही व्याज देत असतो त्याला म्हणतात रिव्हर्स रेपो. तर मित्रांनो, आज आपण शिकलो रेपो असतो काय आणि रिव्हर्स रेपो काय असतो. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून शेअर करायला विसरू नका.